गेली का ती? हो. तुला वेळ का लागला एवढा? रिक्षा मिळत नव्हती. काय मधू, तू त्या पोरांना सोडायला गेला होतास ना? हो, गरीब बिचारी पोरं, जायचं नव्हतं रे त्यांना. काय मधू, मला माहितीये रे, काय या घरातनं अनेकांना पाय बाहेर काढावासा वाटत नाही. ही गोष्ट वेगळी आहे. मोहन भेटला का? नाही. अरे थोडं थांबायला पाहिजे होतं रे मधू तू. म्हणजे मोहन भेटला असता, त्याच्या मनात काय आहे ते तरी कळलं असतं. म्हणजे त्याला इथे यायची इच्छा आहे की नाही ते तरी कळलं असतं ना. नाही, मला नाही तसं वाटत. कारण त्याची इच्छा जर असती तर तो भेटायला आला असता. इच्छा नसती ना तर मुलाने ते पाठवलं नसतं त्याने राहायला, कळलं? हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मला असं वाटतं की मोहनला आता कळलंय त्यांनी काय चूक केली आहे. नाही अलके, हे चुकीचं आहे. माई, मला काय वाटतं माहितीये का, की तो अशा भ्रमात असेल की आपल्याला सुबुद्धी झाली असेल आणि आपण या ईशाला परत केलं असेल. नानू मामा, अशी बुद्धी आपल्याला कधीच होणार नाहीये. ए बाबा नानू, विक्रांत, भांडू नका रे बाबा, कंटाळा आला मला आता. झालं गेलं, गंगेला मिळालं रे. आता पुन्हा ते वाद उकरून काढू नका. नाही बघ मधू, मला भांडण करायचं नाहीच आहे, पण काही चुकीचं दिसलं ना की मग माझं रक्त असं उसळतं. आणि ईशाला द्यायचंय किंवा तिला कुणी घेऊन जाणार आहे असं ऐकलं तरी मला तुमच्यासारखंच होतं नानू मामा. या साहेब या. या. साहेब, यांनी माझ्या मुलीला नेलं होतं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.